त्यांचं कार्ड आलं आणि ते कार्ड बघून 2 मिनिटात मलाही वेळ राहत नाही, त्यांना मला वेळ द्यावा लागला. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व तसं आहे आणि व्यक्तिमत्वापेक्षा त्यांचं कामाचं स्वरूप मला चांगलं वाटलं. आणि मी पण काहीतरी सामाजिक काम करत असतो तसं हे ह्या अशा प्रकारचं काम कधी केलं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांच्या विनंतीनं मी लगेच मान दिला आणि मी येतो म्हटलं आणि आलो आज. आणि जेव्हा मागतो की मला काही अडचणी, काही कार्यालयीन अडचणी, काही घरगुती अडचणी जरा उशीर झाला. तर त्यामुळे तुम्हाला वाटलं नव्हतं किंवा मला अंदाज नव्हता की एवढं मोठं कार्यक्रमाचा असं तुम्ही सगळे वाट बघत होता. याच्यानंतर मी नाही करणार होतं सगळे. तर मला वाटतं की पुष्पगुच्छ, शॉल याची काही गरज नव्हती. एक कार्यक्रमाचं स्वरूप येणं आवश्यक आहे म्हणून त्यांनी केलं तर ठीक आहे. तर याची जागा एका फुलांनी घेतली तरी चाललं असतं. मला वाटतं की माझी एक सूचना राहील, विनंतीवर सूचना राहील की सगळे सोंग करतात ते पैशाचं सोंग नाही करतायत. पैसा येणं कठीण राहते. आता ते काम करतात, सामाजिक काम, फंड रेज करणं, पैसा उभा करणं कठीण गोष्ट आहे. तर याच्यावर म्हणजे पुढच्या वेळेस पुष्पगुच्छाच्या बदल्यात एक फुलंच द्यावं. समजणारा माणसाला बरोबर समजते आणि त्याचा जो सन्मान व्हायचा तो बरोबर होतो. आणि मानचिन्ह किंवा बॅनर असं काही गरज नाही, करू नये असं माझ्या विनंतीवर सूचना आहे. आणि त्यांच्या या कार्यामध्ये मी पण 100% मनापासून साथ देईन. राहिला प्रश्न आपला, तर जीवनाची एक प्रत्येकाची अवस्था असते. त्या मी पण या अवस्थेत येणार आहे, हे पण माझं फ्युचर आहे. पण प्रत्येक गोष्ट निगेटिव्हली घेऊन चालणार नाही. प्रत्येकासोबत चांगल्याच सकारात्मकच पॉझिटिव्ह गोष्टी होईल असं काही नाही. त्याच्यामुळे जीवनाची जी अवस्था आहे ती तुम्ही एन्जॉय करा. मी बघितलेलं आहे की सेवानिवृत्त झालेले लोक जेव्हा घरी बसतात फक्त ते लवकर त्यांची तब्येत बिघडते. बरोबर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही छान एकमेकांसोबत संवाद साधा, कुठेतरी बिझी राहा. तुम्हाला शरीराला जेवढं होतं तेवढं करा, पण बिझी राहा, काहीतरी करत राहा. एवढंच मला सांगावं लागेल. मी काही एवढा मोठा नाही की तुमच्या अनुभवापेक्षा मोठा नाही, तुमचा अनुभव मोठा आहे, माझं काही बोलणं योग्य नाही. पण मला असं वाटतं की जे काही अवस्थेत आपण आहोत ती पॉझिटिव्हली घ्यायची, सकारात्मकतेप्रमाणे घ्यायची, म्हणजे आपल्याला ते आपल्यासाठी चांगलं असते. तर माझ्या शुभेच्छा. पुढच्या कार्यक्रमांना पण मी येईल अजून. आणि राहिले प्रश्न त्यांची ताडोबाची, तर मी ताडोबामध्ये काम नाही करत, पण ताडोबाच्या बाहेरही वाघा आहेत. म्हणजे जसं आता आपण तिकडे बरोबराकडे गेलो, भद्रावती आहे ना, तर भद्रावतीला एक गेट आहे जे माझ्या कंट्रोलमध्ये आहे. मी तिथे संधी देईल, तिथे जाऊ शकतो. म्हणजे ते ताडोबा, तर त्या ताडोबापेक्षा काही कमी नाही.